T20 वर्ल्ड कपबद्दल आज आपण अत्यंत महत्त्वाचे 10 जीके क्वेश्चन पाहणार आहोत. याचे उत्तर तुम्हाला इथे का पहा. असेच प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटचा प्रश्न तर खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला खुश करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करूया. T20 मेन्स वर्ल्ड कपची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ते आपल्याला याच्यापैकी एक पर्याय सांगायचा आहे. तर याचा योग्य पर्याय आहे 2007. दुसरा क्वेश्चन पहा. पहिला T20 मेन्स वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? पर्याय आहे त्याचे इंडिया, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंड. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे इंडिया. 2007ला इंडियानं पहिला हा वर्ल्ड कप जिंकला होता. क्वेश्चन नंबर 3. T20 मेन्स वर्ल्ड कप 2026चे आयोजन कोणत्या 2 देशांनी केले होते? की नेमकं कोणत्या 2 देशांनी याचं आयोजन केलं होतं किंवा आयोजक कोणते 2 देश आहेत ते सांगायचं आपल्याला. इंग्लंड अमेरिका, इंग्लंड श्रीलंका, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि इंग्लंड ऑस्ट्रेलिया. तर याचा योग्य पर्याय आहे इंडिया आणि श्रीलंका. आत्ताच फेब्रुवारी आणि मार्चमध्ये याचं आयोजन केलेलं होतं. तर पर्याय बी हा करेक्ट आहे. चौथा क्वेश्चन आहे. T20 वर्ल्ड कप 2026मध्ये किती संघ सहभागी झाले होते? आत्ता झालेला जो वर्ल्ड कप होता त्याच्यामध्ये किती संघ सहभागी झाले होते ते लिहायचं आपल्याला. 20, 24, 16 आणि 18 हे 4 पर्याय आहेत. त्याच्यामध्ये ए हा पर्याय करेक्ट आहे. 20 संघांनी काय केलेलं होतं त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. पुढील क्वेश्चन नंबर 5. T20 मेन्स वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामना कोणत्या देशात झाला? फायनल जो होता तो कोणत्या देशात झाला तो आपल्याला लिहायचा आहे. तर याचं पर्याय पहा. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि UAE. तर याच्यापैकी आणि इंडियामध्ये अहमदाबाद फायनल झाला होता, इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये. पुढील क्वेश्चन नंबर 6. T20 मेन्स वर्ल्ड कप 2026मध्ये भारताचा कर्णधार कोण होता? कर्णधार कोण होता 26मध्ये सांगायचं आपल्याला याच्यामध्ये. रोहित शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि KL राहुल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सूर्यकुमार यादव हा काय होता? कर्णधार होता. कधी? 2026ला. पुढील क्वेश्चन. T20 वर्ल्ड कप 2026चा फायनल कोणत्या स्टेडियमवर झाला? त्याचा फायनल मॅच जो होता तो इंडियामध्ये झाला होता, पण कोणत्या स्टेडियमवर झाला याच्यामध्ये पर्याय सांगायचा आहे आता. ईडन गार्डन, वानखेडे स्टेडियम, पुन्हा ईडन गार्डन डबल आलं, याच्याऐवजी दुसरा पर्याय येईल तुम्हाला परीक्षेमध्ये ॲक्च्युअल क्वेश्चन जर आला तर. आणि चौथा पर्याय आहे डी, नरेंद्र मोदी स्टेडियम. तर मित्रांनो हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर अहमदाबादमध्ये झाला होता. पुढील क्वेश्चन. T20 वर्ल्ड कप 2026 फायनल कोणत्या शहरात झाले किंवा झाला? याचा फायनल सामना जो आहे हे कोणत्या शहरात झाला ते सांगायचं आपल्याला. याच्यामध्ये 4 पर्याय. त्याच्यामध्ये एक आहे अहमदाबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे. तर हा फायनल जो झाला होता तो अहमदाबादमध्ये T20 मेन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धा कोणत्या 2 देशामध्ये झाली? तर 2 देशामध्ये हे सामने ठेवलेले होते. पहिला पर्याय आहे इंडिया बांगलादेश, दुसरा आहे इंडिया ऑस्ट्रेलिया, तिसरा आहे इंडिया श्रीलंका आणि चौथा आहे इंडिया पाकिस्तान. तरी आयोजकच हे 2 देश होते, इंडिया आणि श्रीलंका. या 2 देशामध्ये काय केलं होतं? या स्पर्धा ठेवलेल्या होत्या. पुढील क्वेश्चन 10 नंबरचा. T20 मेन्स वर्ल्ड कपमध्ये एका डावात किती ओव्हर असतात? तर हे तर बऱ्याच जणांना माहीत असेल, पण क्वेश्चन येऊ शकतो, सांगता येत नाही की T20मध्ये ओव्हर किती असतात ती सांगायची तुम्हाला. 25, 20, 10 आणि 15. तर हा सामना 20 ओव्हरचा असतो, हे सर्वांना माहीत असेलच. T20 मेन्स वर्ल्ड कप 2026 फायनल विजेता संघ कोण? अतिशय इंटरेस्टिंग उत्तर आहे. तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर मित्रांनो कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. इथं पर्याय सांगतो तुम्हाला मी. इंडिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कोण विनर आहे याच्यापैकी, या 3 पैकी वरच्या, तो इथं लिहायचा तुम्हाला. असेच व्हिडिओ GK विषयी किंवा मॅथमॅटिक्स विषयी स्पर्धा परीक्षेसाठी पाहिजे असतील तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलवर सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सो थँक्स फॉर वॉचिंग.